2014 ते 19 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सावलीसारखं असणारे सुमित वानखेडे आता पहिलं पाऊल विधानसभेत टाकतायत। पहिल्यांदा तर खूप खूप अभिनंदन। पण जसं मी उल्लेख केला, शैक्षणिक सुरुवात ते थेट विधानसभेतलं पहिला पाऊल, कसा होता हा प्रवास सगळा? हा प्रवास निश्चितच माझ्यासाठी फार संघर्षपूर्ण होता, कारण मी अतिशय सामान्य घरातून आलेला तरुण होतो। मग फक्त आपल्या शिक्षणाच्या भरोशावर, आपल्यात असलेल्या कौशल्याच्या भरोशावर मी या क्षेत्रात पदार्पण केलं होतं आणि मेहनत आणि इमानदारी या दोन गोष्टी मी नेहमी पाळल्या आणि मला असं वाटतं की त्याचंच फळ मला आज मिळालेलं फळ मिळालंय। पण देवेंद्रजींचा दुसरा पीए विधानसभेत पोहोचलाय। पहिल्यांदा अभिमन्यू पवार यांचं नाव घेतलं जातं, पण आता तितकंच ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही देखील आलायत। ज्यावेळी 5 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं, कधी वाटलं होतं असं की अशी काहीतरी संधी मिळेल, प्रवास करता येईल आणि देवेंद्रजीकडून खास करून अशा पद्धतीनं ही पाठराखण केली जाईल? नाही, मला असं वाटत नाही की देवेंद्रजींच्याही मनात काही असं होतं। हा सगळा नीतीचा भाग आहे आणि मला आलेल्या संधीचा भाग आहे। मी केलेल्या कामाचा हा कदाचित त्याचं एक रिटर्न असू शकतं, परंतु पक्षाने संधी दिली, पक्षाने फील्डवर काम करायची संधी दिली। जर माझ्याच्याने फील्डवर काम करणं झालं नसतं तर कदाचित मला तिकीट मिळाली नसती आणि मी 2-3 वर्ष जेवढपर्यंत फील्डवर होतो तर मेहनतीने काम केलं, लोकांसाठी काम केलं आणि त्याचं रिटर्न लोकांनी मला या निवडणुकीच्या निकालामध्ये दिलं। त्याच्यामुळे मी देवेंद्रजींचा पीए होतो म्हणून निवडून आलो हा विषय आता राहिला नाहीये। याला फुलस्टॉप आता मतदारांनी दिलेला। मतदारांनी फुलस्टॉप दिला। लोकसभेत देखील जबाबदारी तुमच्यावर होती त्या भागातली, पण तुम्ही ज्यावेळी विधानसभेत आलात त्यावेळेस असं सरकार म्हणजे अगदी एक हाती 132 भाजप न भूतो न भविष्यती असा कधी प्रवास झाला नव्हता, एक स्थिर सरकार मिळाले, याबद्दल नेमकं काय? नाही, निश्चितच याला कारणीभूत देवेंद्रजींचं जे नेतृत्व आहे त्याला निश्चितच लोकांनी प्रतिसाद दिलाय आणि 14 ते 19 मध्ये देवेंद्रजींच्या कार्यकाळात महाराष्ट्र ज्या उंचीवर गेला तसा एकदा परत सरकार स्थापन झालं पाहिजे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण राजकीयदृष्ट्या तयार झालेलं पाहिजे, एक मजबूत सरकार आलं पाहिजे, ही लोकांची भावना होती। आणि म्हणून आपण पहा की लोकांनी ही निवडणूक लोकांनीच उचलून धरली आणि लोकांचा उत्साह, तुम्ही पर्सेंटेज ऑफ वोटिंग पहा प्रत्येक मतदारसंघामध्ये, कधी हे अभूतपूर्व आहे आणि त्याचा निश्चितच फायदा भारतीय जनता पार्टीला झाला आहे आणि त्यामुळे देवेंद्रजी यांचं जे नेतृत्व आहे ते परत एकदा भक्कम झालं। प्रस्थापितांच्या विरोधातला तुमचा लढा होता, खास करून काळे घराणं की आज नाही, पिढ्यानपिढ्या तिथं होतं, त्यांची एक ताकद होती। लोकसभेत एक मोठा विजय देखील त्यांनी मिळवला होता। संघर्ष हा प्रस्थापितांच्या विरोधातला नेमकं किती ताकदीचा होता? नाही, निश्चितच ताकदीचा होता। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे खासदार आहेत आणि त्यांच्याच निवडून आलेले आहेत, त्यांच्याच पत्नी या आमदारकीसाठी उभ्या होत्या आणि खासदार जेव्हा ते निवडून आले तेव्हा माझ्या मतदारसंघात ते 20,000 पुढे होते आणि 20,000ची लीड कापणं आणि नंतर निवडून येणं हे अतिशय कठीण गोष्ट होतं आणि समोरचा व्यक्ती हा स्वतः खासदार असताना, परंतु आपल्याच घरामध्ये खासदारकी असताना आमदारकी देणं हे लोकांना आवडलेलं नाही, त्यांनी ते नाकारलं। 20,000चा तर लीड मी पार केलाच, त्या व्यतिरिक्त 40,000चा लीड मला जनतेने दिला, 60,000 मताचं मतदान त्यांनी माझ्या पारड्यात टाकलं, तेवढं प्रेम मला दिलं। एक शेवटचा प्रश्न, 14 ते 19 देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुरू झालेला प्रवास, आता विधानसभेत पहिलं पाऊल, म्हणजे तो राजकीय प्रवास नव्हता, एक ऍडमिनिस्ट्रेशन त्याला आपण म्हणू, पण आता राजकीय प्रवासाची सुरुवात करताय। पुन्हा एकदा वाटतंय की त्याच तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबत आता भावी मुख्यमंत्री देखील त्यांच्याच नेतृत्वात पुन्हा एकदा विधानसभेत काम करण्याची संधी वाटतंय? कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगतो की मी पहिल्या दिवसापासून कार्यकर्ता होतो। मी जरी मंत्रालयात काम करत असतो तरी तुम्हालाही माहिती आहे माझं काम सगळं राजकीय होतं आणि अनेक निवडणुका असतील, त्या निवडणुकांमध्ये माझा सहभाग असेल, माझा सक्रिय सहभाग होता। महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी माझी ओळख आहे, त्याच्याशी संबंध आहे, त्याच्याशी कोऑर्डिनेशन आहे आणि पक्षाचंच मी काम पुढे नेलं आहे। फक्त आता फरक आहे की मी फील्डवर काम करतो आणि आमदार म्हणून मला काम करायचं आहे, पण माझ्यासाठी हा प्रवास संघर्ष आहे, हा संघर्ष थांबला नाही आहे, त्याचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे। आता आमदार बनणं आणि आमदार म्हणून काम करणं हेही संघर्ष आहे, कारण लोकांनी इतक्या अपेक्षा दिलेल्या आहे, अपेक्षेने मतदान केलं, इतकं प्रेम दिलेलं आहे, त्या अपेक्षा पूर्ती करणं ही माझी जबाबदारी आहे। पुन्हा एकदा देवेंद्रच्या नेतृत्वातच काम करायचं? अर्थातच
हे देवेंद्रजीच्या नेतृत्वात काम करायचं की नाही हे मी ठरवणार नाही आहे, महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी ठरवून टाकलं. महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी ठरवले. अर्थात सुमितजींनी राजकीय टप्प्यानं आणि अगदी तिथलीच उत्तरं देखील दिली. दिलखुलास आपल्याशी बोलल्याबद्दल. एकंदरीत बघितलं तर येत्या काळात जनतेसाठी ही सगळी कामं करण्याची जबाबदारी ज्या जनतेनं विश्वास टाकलाय त्यांच्यामुळे माझ्यावर आली आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संदीप राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.